नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर गेले 4-5 दिवसापासून मी रेसिपीचे व्हिडिओ वगैरे नाही टाकलेले, अपलोड केलेले. तर थोडीशी तब्येत खराब असल्यामुळं मला व्हिडिओ नाही टाकता आले. तर आजपासून आपण पुन्हा व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर आजची रेसिपी जी आहे ती अगदी मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारा गोडाचा शिरा कसा बनवायचा हे आज मी दाखवणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीनं हा शिरा कसा बनवायचा मी दाखवणार आहे. आता सण वगैरे सुरू झालेले आहेत, बऱ्यापैकी पूजा किंवा गौरी गणपतीचे सण वगैरे येतात. तर त्यासाठी प्रसादासाठी हा शिरा कसा बनवायचा हे आज मी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला बघूया साहित्य काय काय घेतलेलं आहे. तर मी बारीक रवा घेतलेला आहे. रवा जो आहे तो तुम्ही थोडासा जाडसर जरी घेतला तरी चालेल, पण मी बारीक रवा घेतलेला आहे. मला शिरा जो आहे तो अगदी मऊसूद असला तर आवडतो. तुम्हाला जर थोडासा दाणेदार हवा असेल तर याच्यातला थोडासा मोठावाला रवा घ्यायचा. तर मी इथं रवा घेतलेला आहे. साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी छोट्या वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे. तुपाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता. थोडेसे बदाम मी कट करून घेतलेले आहे. थोडासा खायचा रंगसुद्धा मी घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण मला रंग टाकल्यानंतर थोडंसं छान वाटतं शिरा असं बघायलासुद्धा, आणि तो दिसतोसुद्धा छान, त्यासाठी मी टाकते. तर इथं मी 2-3 वेलचीसुद्धा घेतलेली आहे. तर ही आपल्याला शिरा बनवताना वापरायची आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी एक टोप घेतलेला आहे छोटावाला. तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर 1 वाटी रवा मी घेतलेला आहे, तर त्यासाठी मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे, ज्या वाटीनं मी रवा घेतला आहे. कारण की आपण ज्यावेळी शिरा बनवतो तो थोडासा मऊसूत असला की खायलासुद्धा छान लागतो. तर हे बघा, मी ही वेलची जी आहे तीसुद्धा मी याच्यामध्ये अशी सोलून टाकते. तर ज्यावेळेस पण तुम्ही शिरा वगैरे बनवता ना त्यावेळेस शक्यतो पाणी गरम करूनच टाकायचं. तर आता हे बघा, मी हे याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे वेलची. आता मी टाकणार आहे थोडासा खायचा रंग, आणि हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे शिरा बनवण्यासाठी. तर हे बघा, मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपल्याला रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. तर एक छोटीवाली कढई मी घेतलेली आहे रवा भाजण्यासाठी. आता सुरुवातीला मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तूप. तर मी सुरुवातीला सांगितलं तसं तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा तेलामध्ये जरी बनवला तरीसुद्धा हरकत नाही. काही लोकांना तूप आवडत नाही, पण शक्यतो आपण ज्यावेळेस गोडाचा शिरा वगैरे बनवतो तो तुपामध्ये बनवला तर आणखीन छान लागतो. त्यासाठी मी तुपाचाच वापर करते. तुम्हाला नसेल आवडत तेलामध्ये भाजला तरीही चालेल. तर सुरुवातीला आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे थोडंसं. आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे बदाम. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन थोडे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काजू, बेदाणे वगैरे टाकले तरी चालतील, पण मी फक्त बदामच घेतलेले आहेत. 1 मिनिटभर फक्त आपल्याला हे तुपामध्ये बदाम जे आहेत ते परतून घ्यायचे. तर बदाम मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला याच तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे. तर रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही. तर आपण जितका चांगला हा रवा भाजून घेतो ना तितकाच चांगला आपला शिरासुद्धा तयार होतो. त्यासाठी मीडियम गॅसवरती हा रवा मी भाजून घेते. हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हा रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. आपण रवा वगैरे भाजतोय तोपर्यंत पाणीसुद्धा आपलं गरम होतंय, जे आपण शिरा बनवण्यासाठी ठेवलेलं आहे ते. तर मीडियम गॅसवरती हा रवा मी व्यवस्थित सुरुवातीला भाजून घेणार आहे, म्हणजे आपला शिरासुद्धा अगदी छान असा होईल. पूजा असो किंवा कोणताही सण असो, तर प्रसादाला शिरा हा लागतोच. बऱ्याच लोकांना शिरा नाश्त्यासाठी सुद्धा खायला खूप आवडतो बरं का. तर असंच आज माझंसुद्धा झालं की काहीतरी गोड खावंसं वाटतंय म्हटल्यानंतर म्हटलं चला आज आपण बनवूया छान असा मऊसूद गोडाचा शिरा. तर मीडियम गॅसवरती मी हा रवा भाजून घेते बघा. तर 4 ते 5 मिनिट हा शिरा जो आहे तो मी रवा जो आहे तो छान असा भाजून घेतलेला आहे बघा.
तर सुरुवातीला आपल्याला तो खूप असा पांढरा वाटत होता, तर हलकासा रंग त्याचा बदललेला दिसत असेल तुम्हाला आता. तर रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही. रवा छान भाजून घेतला की आपला शिरा जो आहे तो सुद्धा छान बनतो बरं का. तर हे बघा, मी छान असा हा रवा भाजून घेतलेला आहे. पाणीसुद्धा मी छान असं उकळून घेतलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकून घेते, ते व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे त्याच्यात गुठळ्या वगैरे तयार होत नाहीत त्यासाठी. आता आणखीन थोडंसं मी पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण की आपल्याला हा शिरा जो आहे छान असा मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. तर पाणी टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला आपल्याला हा शिरा जो आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. साखर आपण अजून टाकलेली नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. तर अगदी तुम्ही सुरुवातीला जरी शिरा हा बनवत असाल तर अगदी सोपं जाईल बरं का बनवायला. तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती प्लेट झाकून याला एक 3-4 मिनिटासाठी छान असं वाफेवरती सुरुवातीला शिजवून घ्यायचं आहे बरं का. साखर मी अजून टाकलेली नाही. तर 3-4 मिनिटे मी छान असं वाफेवरती हा शिरा जो आहे तो शिजवून घेतलेला आहे. अगदी मऊसूत हा शिरा शिजलेला आहे बघा. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे साखर. तर मी सुरुवातीला सांगितलं तसं साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त टाकली तरी चालेल, किंवा गोड जास्त नाही आवडत असेल तर थोडीशी साखर कमी टाकली तरीसुद्धा चालेल. तर मी 1 वाटी साखर घेतली होती, त्याच्यातली अर्धी साखर मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर साखर टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर कोणता पण गोड पदार्थ बनवला तर त्याच्यामध्ये जर थोडंसं मीठ टाकलं ना तर त्या पदार्थाची टेस्ट जी आहे ती आणखीन छान लागते. तर त्यासाठी मी काय करते, एखादा गोडाचा ज्यावेळेस पदार्थ बनवते ना त्यावेळेस मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकते, तर त्याची टेस्ट आणखीन छान अशी व्हावी यासाठी. तरी मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता जे आपण बदाम भाजून घेतले होते तेलामध्ये तुपामध्ये, तर ते मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर साखर टाकल्यानंतर हा शिरा जो आहे तो छान असा पातळ झालेला आहे बघा थोडासा. तर हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आता मी टाकणार आहे, अगदी थोडंसं मीठ टाकते मी याच्यामध्ये. आणि मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी छान असा मऊसूत हा शिरा असा तयार होतो अशा पद्धतीने जर बनवला तर काही बॅचलर मुलं वगैरे असतात, जे हॉस्टेलवरती वगैरे राहतात मुलं मुली, तर त्यांनासुद्धा अगदी सोप्या पद्धतीनं हा शिरा कसा बनवायचा हे मी आजची रेसिपी टाकलेली आहे. तर अगदी सुरुवातीला जरी ते लोक बनवत असतील तरीसुद्धा छान असा शिरा ते बनवू शकतील. तर अगदी सोप्या पद्धतीने मी माझ्या रेसिपी अपलोड करत असते. तर हे बघा, मी छान असं हे शिजवून घेतलेलं आहे. अगदी छान असा घरभर वास सुटलेला आहे. अगदी मऊसूत हा शिरा झालेला आहे. तर आणखीन 1-2 मिनिटं मी याला शिजवून घेणार आहे. तर हे बघा तयार आहे छान असा गोडाचा शिरा. तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा गोडाचा शिरा कसा बनवायचा हे आज मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.
सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपी तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.